एक नवविचार, नवक्रांती, नवपरिवर्तन घेऊन मी माझे सोलापूर, मी सोलापूर, माझे सोलापूर ही परिवर्तनाची लाट, परिवर्तनाची पहाट या ठिकाणी उडवली याचे साक्षीदार आपण आहोत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती त्यावेळेस सुद्धा मुठभर मावळे होते, परंतु त्याच मुठभर मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं आणि अशा प्रकारचं एक नवा विचार घेऊन या सोलापूरसाठी मी काय करू शकतो हिरिरीने आपण विचार केला पाहिजे. विष्णू कारंपुरी महाराज हे निस्वार्थी भावनेनं वयाच्या 17व्या वर्षी सुद्धा एक मशाल घेऊन, एक क्रांतीची, परिवर्तनाची मशाल घेऊन उभा आहे. ते केवळ या सोलापुरातल्या समस्या, सोलापुरातला कामगार जगला पाहिजे, कामगार वाचला पाहिजे, त्याचा धंदा वाचला पाहिजे. आज पुणे, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी सोलापुरातले तरुण का जातात याचे एकमेव कारण हाताला काम नाही. त्या हाताला काम कधी येईल तर अशा प्रकारचे विचार घेऊन क्रांतीची मशाल पेटल्याशिवाय या सोलापुरामध्ये पुन्हा एकदा गिरणगाव निर्माण होणार नाही. त्या गिरणगावची ओळख कुणी पुसली, का पुसली याचा इतिहास आता उघडत बसण्याची वेळ नाही. नवीन विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आणि तो विचार आपल्याला विष्णू कारंपुरी महाराज यांनी या परिवर्तन समितीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि भारत मातेला साक्षी ठेवून दिलेला विचार हा सत्य आणि सत्यासाठी आपण प्रत्येकाने तन मन धनाने या समितीमध्ये काम करावं. मग आता सरांनी सांगितलेलं आहे ज्याला जे मीडियाचे आहेत त्यांनी बातमीचं काम करावं, ज्याच्याकडे आर्थिक आहे आर्थिकचं काम करावं. ज्याच्याकडे जे आहे या ईश्वरानं प्रत्येकाला जन्माला घालताना प्रत्येकाकडे काही ना काही गुण दिलाय आणि तो गुण घेऊन आपण या समितीमध्ये काम करावं अशा प्रकारची एक इच्छा व्यक्त करतो. विष्णू कारंपुरी महाराज यांना मी सुद्धा 20 वर्षापासून ओळखतो, पण पेपरच्या माध्यमातून, पण गेल्या 10-5 वर्षापासून अगदी त्यांना जवळून ओळखतो. की त्यांची एकच तळमळ असते की कामगार जगला पाहिजे, समाजातला गोरगरीब जगला पाहिजे. संत तुकारामांनी स्पष्ट सांगितलं, अभंग आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले देव तेथेचे ओळखावा साधू तोची जाणावा. जनसेवा ही जी स्पर्शवा. खरा देव हा दगडात नाही, देव माणसात आहे आणि हा देव शोधणारा हा विष्णू कारंपुरी महाराज सारखा एक माणूस आज वयाच्या 17व्या वर्षी या सोलापूरसाठी मशाल घेऊन क्रांतीची, परिवर्तनाची उभा असेल तर आपल्यासारख्या तरुण माणसांनी काय केलं पाहिजे याचा विचार आपण स्वतःपासून घेतला पाहिजे. खऱ्या अर्थाने एक दिवस जरी मी महाराजांना फोन नाही केला तरी मला सुद्धा चुकल्यासारखं वाटतंय. कसल्याही अडचणीत असलं तरी ते रात्री असो, दिवसा असो, किती बिझी असले तरी अगदी तळमळीने बोलणारे, प्रत्येकाची आस्था, प्रत्येकाची तळमळ ऐकून घेणारे ते सोलापूर शहरातील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले. परंतु या राजकारण हे सध्याच्या काळात गचाळ झालंय, घाण झालंय आणि या राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या सोलापूरसाठी या देशाने मला काय दिलं, यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो, यापेक्षा या सोलापूरने मला काय दिलं, यापेक्षा या सोलापूर शहराला मी काय देऊ शकतो हा विचार घेऊन त्यांनी मी सोलापूर, माझे सोलापूर परिवर्तन समिती निमंत्रक म्हणून त्यांनी जे हाक दिले आहे ते आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि आपणही हिरिरीने यामध्ये उतरलं पाहिजे अशा प्रकारचं एक आवाहन करून या ठिकाणी मी अधिक वेळ न घेता अजून बरंच काही बोलता येईल, परंतु बऱ्याच महिला या ठिकाणी आहेत, बरेच जण बऱ्याच वेळ झालं थांबलेले आहेत. प्रत्येकाला आपला संसार बघून समाजसेवेचं वृत्त हाती घ्यायचं असतं आणि त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी माझे 2 शब्द मला सांगण्याची संधी मिळाली.